जर समजा आपण एखाद्याला विचारलं की बाबा तुला देव पाहिजे का सरकारी नोकरी पाहिजे, तर तो काय मागेल? देव मागेल का सरकारी नोकरी मागेल? अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळी उत्तरं असतील, पण प्रत्यक्षातलं उत्तर मात्र वेगळं असेल. पण याच्यामध्ये आता ही तुलना करण्याचं कारण आहे, सरकारी नोकरी म्हणजे देव नाही, पण सरकारी नोकरी देवापेक्षा कमी नाही. कारण जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला कोणतंही लोन मिळतं, अत्यंत सुंदर अशी बायको मिळते आणि घर गाडी सर्व काही सुविधा मिळतात आणि आजारामध्ये कोणाची काळजी करायची कारण नाही, म्हातारपणाची चिंता राहत नाही. तुम्ही काम करा किंवा करू नका, नोकरी जाण्याची तुम्हाला भीती नाही आहे, पगार वेळच्या वेळी मिळतो आहे, त्याच्यानंतर त्याचे बाकीचे फायदे आहेत ते सगळे मिळत आहेत आणि सगळी मज्जाच मज्जा असते. आणि अशा पद्धतीची ती सरकारी नोकरी आहे असं अनेकांना वाटतं. आता हे किती खरं आहे? इतक्या सुविधा मिळतात, सगळं सगळं चांगलं 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 होतं आणि त्याच्यामुळे लोकांना फक्त सरकारी नोकरी पाहिजे आणि त्याच्यामुळे लोक त्या सरकारी नोकरीसाठी अगदी मरमर मरमर मर करतात. आता ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली की सरकारी नोकरीचे एवढे फायदे असतात, हे खरंच असतात का नसतात? कारण मी स्वतः सरकारी नोकरीला नाही आहे, त्याच्यामुळे मला काही माहीत नाही. पण सरकारी नोकरीसाठी अनेक लोक देव पाण्यात घालून बसलेले असतात. आणि आज आपण अशीच एक घटना बघणार आहोत, ज्या घटनेमध्ये त्या रायगडमध्ये डबल मर्डर झाला. म्हणजे अतिशय थंड डोक्यानं त्या मारेकऱ्यानं 2 हत्या केल्या होत्या आणि तपास यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या थरारक चित्रपटाच्या कथेला शोभावी अशा पद्धतीची सत्य घटना घडलेली आहे आणि तीच घटना आता आपल्याला बघायची आणि यासाठी आपल्याला जायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड या ठिकाणचा अलिबाग हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं चौल भोवाळे नावाचं गाव आहे. आता हे गाव आहे, त्या गावामध्ये मूळचे रेवदांडा या ठिकाणी राहणारे मोहिते कुटुंब, मोहिते परिवार तिथं राहतो आहे. आता यांच्या घरामध्ये वडील आहेत, आई आहे, आईचं नाव आहे जयमाला मोहिते आणि 3 भावंड म्हणजे एक सोनाली मोहिते, स्नेहल मोहिते आणि गणेश मोहिते, हे 2 बहिणी आणि 1 भाऊ, अशा पद्धतीचा हा परिवार आहे. आता यांचे वडील जे आहेत ते वनविभागामध्ये नोकरीला होते, म्हणजे सरकारी कामाला होते. आता आई जी आहे ती घर सांभाळायची, मुलं सांभाळायची आणि मुलं जी आहेत ते त्यांचं शिक्षण वगैरे वगैरे सगळं चालू होतं. आता हळूहळू मुलं जी आहेत ती लहानाची मोठी होत होती, वडील सरकारी नोकरीला होते, हे सगळं चाललेलं होतं. आता 2019मध्ये वडील ऑन ड्युटी असताना त्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं. ते ह्या जगातून निघून गेलेले होते. आता घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे, घरातला कर्ता पुरुष जो आहे तो सोडून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आता वडील गेल्यानंतर घरची परिस्थिती जी आहे, कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे ती आर्थिक स्थिती खालावलेली आहे. आता वडील वनविभागात नोकरीला होते, तिथं त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामुळे अनुकंपा तत्वावरती यांच्या घरातल्या एका सदस्याला नोकरी मिळणार होती. आता घरातील कुणीतरी नोकरी करायची आणि मग नोकरी मिळेल, पेन्शन मिळेल वगैरे वगैरे असं सगळं होतं आणि हे जे घर आहे ते घर पुन्हा पहिल्यासारखं सुखी होईल, आनंदी होईल अशा पद्धतीनं सगळ्यांना वाटत होतं. आता पुढचे 2-3 वर्ष नोकरी मिळेल या आशेमध्ये निघून गेलेली होती. आता कुटुंब आपलं घर कसं तरी चालवत होते. पण ऑक्टोबर 2023मध्ये मात्र भलतीच घटना घडलेली होती. 1-2 दिवसापूर्वी गणेश जो आहे तो आपल्या आई आणि बहिणीच्या सोबत त्यांच्या मूळ गावी रेवदांडा या ठिकाणी आलेला होता. आता सगळं काही दिवस त्या ठिकाणी ती मंडळी थांबणार होती. तारीख होती 15 ऑक्टोबर 2023. आता या दिवशी अचानकपणे 2 बहिणी ज्या आहेत सोनाली आणि स्नेहल यांची प्रकृती प्रचंड खालवली, त्यांना त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर मग गणेशनं आणि त्याच्या आईनं त्यांना अलिबागमध्ये एका रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि या ठिकाणी दोन्ही बहिणींवरती उपचार सुरू झाले. आता 16 ऑक्टोबर रोजी मोठी बहीण सोनाली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि गणेशनं मग रेवदांडा पोलीस जे आहेत त्या पोलीस ठाण्यामध्ये बहिणीचा नैसर्गिक मृत्यू झालाय अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग पोलीस येतात, त्यानंतर पंचनामा वगैरे पोलिसांची जी ती कार्यवाही होते. आता डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की हा नैसर्गिक मृत्यू आहे, अकस्मात मृत्यू म्हणून तिथं रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद वगैरे करण्यात आली होती. आता पोलिसांनी यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती घेतली, विचारपूस केली आणि नंतर सोनाली यांचं जे डेड बॉडी आहे तिचं शवविच्छेदन वगैरे करण्यात आलं होतं. आता त्यावेळेस त्या शवविच्छेदनात अशी माहिती समोर आली की विषबाधा झाली आणि विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर आता ही माहिती समोर येते तोच दुसऱ्या दिवशी सकाळी
लहान बहिणीची प्रकृती खालावली आणि तिला पनवेल येथील MGM रुग्णालय आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि 17 ऑक्टोबर 2023ला उपचार चालू असतानाच स्नेहल यांचा सुद्धा मृत्यू होता, म्हणजे मृत्यू झालेला होता. आता फूड पॉयझनिंग म्हणजेच विषबाधा याच्यामुळे हा मृत्यू झालेला आहे ही माहिती पुन्हा समोर आली होती. आता सुरुवातीला डॉक्टरांना किंवा पोलिसांना सगळ्यांना हे नॉर्मल वाटत होतं की बाबा जेवण केलं, काहीतरी विषबाधा झाली आणि त्याच्यामुळे हा मृत्यू झाला आहे. मात्र एकामागं एक 2 बहिणींचा मृत्यू होतो आणि त्याच्यामुळे मग पोलिसांना संशय येतो. आता घरामध्ये आई, मुलगा आणि त्यांची मग पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली की बाबा नक्की हा विषय नक्की काय आहे आणि जर घरामध्ये तुम्ही सगळी मंडळी असताल तर ह्या दोघींनाच विषबाधा कशी काय झाली, तर या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. आता ह्यावेळेस मग गावातल्या इतर लोकांशी पण पोलिसांनी चर्चा केली होती, त्यांच्याकडून माहिती घेतली होती. आता आई जय मालाने सुरुवातीला रेवदंडा या ठिकाणचे त्यांचे काही नातेवाईक होते, तर त्या नातेवाईकांवरती संशय व्यक्त केला होता. कारण मोहिते कुटुंब गावामध्ये आल्यानंतर आता कसं होतं, प्रत्येक गावामध्ये भावकीमध्ये वाद असतो किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये काही ना काहीतरी खुटफुट चालवलेच असते. त्याच्यामुळे मग घरच्यांना असं वाटत होतं की आपल्याच कुठल्या तरी जवळच्या नातेवाईकांनी किंवा कुठल्या तरी अशा व्यक्तीनं ह्यांना विषबाधा वगैरे म्हणजे काहीतरी खायला घातलं आणि अशा पद्धतीनं हे सगळं घडवलेलं आहे असं या मोहिते परिवारातल्या यांना वाटायला लागलेलं होतं. आता पोलिसांनी मग ज्या नातेवाईकांबद्दलच्या संशय होता त्यांची चौकशी केली, त्यांच्याकडून माहिती घेतली, पण ते याच्यामध्ये दोषी आहेत असं आढळत नव्हतं किंवा त्यांनी असं काही केलंय असं तपासामध्ये समोर आलेलं नव्हतं. नंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की गणेशचं आपल्या बहिणीच्या बरोबर पटत नव्हतं. आता मात्र मग गणेशने स्वतः बहिणींना अलिबागच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं, तिच्यावर उपचार केले होते आणि नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद वगैरे करण्यात आलेली होती. आणि भाऊ एवढा धावपळ करत होता, म्हणजे बहिणी आजारी पडल्यानंतर भाऊ हा प्रचंड धावपळ करतोय, त्यानंतर म्हणजे सगळ्या गोष्टी भावानं त्याचं कर्तव्य पूर्ण केलं होतं. मग हा भाऊ कशाला बहिणींना मारेल वगैरे वगैरे, पण त्यामुळे सुरुवातीला पोलिसांचा त्याच्यावरती असा लगेच संशय आला नव्हता. पण वडिलांच्या निधनानंतर अनुकंपामध्ये गणेशला नोकरी मिळणार होती अशी माहिती समोर आली. आता नोकरी मिळणार होती आणि त्या नोकरीवरून घरामध्ये गणेश, आई आणि बहिणी यांच्यामध्ये बरेच काळापासून त्यांचा वाद चाललेला होता ही सुद्धा माहिती समोर आली आणि हा एक महत्त्वाचा क्लू होता. त्यानंतर मग पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू केली, तपासणी सुरू केली आणि त्यानं काही जबाब दिले होते. त्या जबाबामध्ये तो अगोदर एक सांगायचा, नंतर वेगळंच काहीतरी सांगायचा. कसं होतं, जे सत्य असतं ना ते आताही तुम्ही सांगा तरी तेच असतं आणि 10 वर्षांनी सांगा, तासांनी सांगा तरी तेच असतं. पण जे असत्य असतं ते आत्ता सांगितलं, त्यानंतर उलटा प्रश्न विचारल्यानंतर अजून वेगळं काहीतरी येतं, अजून सुलटा प्रश्न विचारला की अजून काहीतरी वेगळंच उत्तर येतं. ह्याच्यामुळे जे सत्य असतं ते सत्य असतं, पण जे मिथ्य असतं ते मात्र कायमचं टिकत नसतं. आणि त्या पद्धतीनं झालं. यानं अगोदर जो जबाब दिला तोच जबाब नंतर त्यानं बदलला, नंतर अशा पद्धतीनं विसंगती आढळत आली आणि त्यानंतर मग पोलिसही खाक्या जो आहे तो त्याला दाखवला आणि अखेर गणेशनं आपल्या दोन्ही बहिणींना जेवणामधून विष देऊन हत्या केली असं ते कबूल केलं होतं त्यांनी. आता ही हत्या का घडली होती आणि कशी घडली होती? 2019मध्ये वडिलांचं निधन होतं. अनुकंपा तत्वावरती घरातील एकाला नोकरी मिळणार होती आणि त्याच्यामुळे नोकरी गणेशला मिळेल असं त्याला वाटत होतं. मात्र गणेशनं वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच वडिलांची संपत्ती जी आहे ती खोटी कागदपत्र दाखवून आणि वडिलांच्या इतर कोणतंच अपत्य नाही असं दाखवून त्यानं ती सगळी संपत्ती स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती. आता ही माहिती माध्यमातून समोर आली, पण आता हे वास्तव नक्की काय आहे ते नंतर आता तपासांती समोर येईलच. पण अशा पद्धतीनं हे समोर आलं किंवा अजून काही इतर कारणं होती किंवा रायगडमधलं रेवदंडा या ठिकाणचं घर आहे त्याच्यावरूनही वाद चाललेला होता. आणि एक दिवस मग त्या गणेशनं आई आणि दोन्ही बहिणींना याच्याबद्दलची माहिती दिलेली होती. आणि आत्ता काय होतं की भावानं स्वतःच्या नावावरती हे सगळं करायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर मग हा काहीतरी वेगळीच चाल चलतोय आणि वडिलांच्या नंतर तो नोकरी पण मिळवेल, सगळं संपत्ती पण तो हडप करेल आणि अशा पद्धतीनं जर झालं तर मात्र तो बहिणींना जवळ करणार नाही. आणि असं त्या बहिणींना वाटायला लागलं किंवा त्या आईला पण वाटायला लागलं की हा आता आपल्याला मग दूर लोटेल वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग या तिघांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती.
आणि यामुळे त्या गणेशनं जे ना हरकत प्रमाणपत्र तयार केलेलं होतं त्याच्यावरती सही करायला या बहिणींनी नकार दिलेला होता. आणि त्यानंतर मग गणेश, आई, बहिणी यांच्यामधला वाद रोज व्हायला लागला होता, भांडणं व्हायला लागली होती. आणि आपली म्हणजे आता हे अशी त्याला नोकरीसाठी हे दोघी आडकाठी होत्या किंवा अडथळा होत्या. आणि त्याच्यामुळे आता यातनं उपाय काय करायचा अशा पद्धतीनं त्यात सह्या द्यायला तयार होत नव्हत्या. आणि ह्याला तर नोकरी पाहिजे होती, सगळी संपत्ती पाहिजे होती. आणि मग आता या गणेशनं आपल्या बहिणींनाच कायमचं संपून टाकायचं अशा पद्धतीचा प्लॅन केलेला आहे. आणि आता तो प्लॅन केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होते, एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर ती सतत भांडण करते, सतत वाद घालते आणि अचानकपणे ती व्यक्ती जर गोड बोलायला लागली आणि ज्या गोष्टीवरती वाद घालत होती त्याच गोष्टीवरती ती जर गोड बोलत असेल, ती जर म्हणजे वेगळं वागत असेल, तर समजून जायचं तिथं काहीतरी खबरडबं आहे. आता या ठिकाणी काय झालं, अगोदर हा बहिणींबरोबर भांडत होता आणि आता मात्र अचानकपणे तो प्रेमानं वागायला लागला, नीट वागायला लागला, कारण त्याला आता यांची हत्या करायची होती. आणि याच्यासाठी मग घरातलं वातावरण त्यानं आनंदी ठेवायला सुरुवात केली. मनात मात्र वेगळेच प्रकार चाललेले होते. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे 1 महिन्यापासून यानं घरामध्ये बहिणींना सूप बनवून द्यायला सुरुवात केली. म्हणजे सूपाचे फायदे किती असतात, सूप पिल्यामुळे काय काय फायदे होतात, कसं कसं चांगलं आहे, शरीराला किती चांगलं आहे वगैरे त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि त्यानं ते सूप द्यायला सुरुवात केली. आता त्या आई बहिणींना यांना वाटलं की बा याच्या पाठीमागं आपला भाऊ सुधारला आहे, आपल्या भावाचं चांगल्या मानसिकतेतनं आपल्याला हे सगळं करतो आहे. आणि याच्यामुळे त्या 2 बहिणी ज्या आहेत त्या रोज सूप प्यायच्या आणि या भावा बहिणीमधलं प्रेम जे आहे, आपुलकी जी आहे ती वाढायला लागलेली होती. आणि नंतर मात्र 1 महिन्यानंतरच म्हणजे 1 महिन्यापूर्वी यानं हत्येचा प्लॅन केला होता. आणि याच्या अगोदर त्यानं गुगलवरती विषारी औषधांबद्दलची माहिती मिळवलेली होती आणि त्या सगळा कट रचायला सुरुवात केली. फुल प्लॅनिंगनं हे सगळं करत होता. आणि कोणत्या औषधानं किती वेळात काय काय होऊ शकतं आणि नैसर्गिक वाटण्यासाठी काय करावं लागतं वगैरे वगैरे हे सगळी माहिती काढली होती. आणि सगळं त्या 1 महिन्यापूर्वीच त्या गणेशनं उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते औषधसुद्धा गुगलवरती शोधून घरामध्ये आणून ठेवलेलं होतं. आणि त्यानं बहिणींना सूप देण्याचे फायदे वगैरे जे आहेत ते सुद्धा सांगितलेले होते. आणि तो रोज बहिणींना सूप देत होता, कुणालाही काही संशय येत नव्हता. आणि त्याच्यानंतर मग यानं त्यांना रेवदंडा या ठिकाणी गावाकडे घेऊन गेले. आता गावाकडे तिकडं घेऊन जाण्याचं कारण हे होतं की गावाकडे ज्यांच्याशी वाद होते तर त्यांच्यावरती आपल्याला नाव घेता येईल आणि हा आळ त्यांच्यावरती टाकता येईल. आणि म्हणून बहिणींना गावाकडे नेलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांना सूप दिलं. रेग्युलर होतं त्याच्यामुळे काही संशय आला नाही. आणि गुपचूप त्याच्यामध्ये विषारी औषध मिसळलं होतं. बहिणी त्या सूप पिल्या, दोघींची प्रकृती खालावली आणि दोघींचाही मृत्यू झाला होता. नंतर पोलिसांचा या गणेशवर संशय आला आणि त्यानंतर मग हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं. आणि नंतर मग त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आता हे सगळं करून शेवटी कोणाला काय मिळालं होतं, अनुकंपा तत्वावरती मिळणारी नोकरी जी आहे ती नोकरी तर काही मिळाली नाही. त्याच्यानंतर बहिणींचा मृत्यू झाल्याने बहिणीसुद्धा हे जग सोडून गेल्या आणि भाऊ जो आहे तो तुरुंगामध्ये गेला. म्हणजे 2 मुली गेल्या, मुलगा जेलमध्ये गेला. विचार करा त्या आईचं दुःख काय असेल. आणि हातामध्ये मात्र आता काहीच नाही आहे. पती गेले, मुलगा गेला आणि 2 मुली पण गेलेल्या आहेत. म्हणजे विचार करा त्या घराची अवस्था काय झाली. म्हणजे एवढा हिंसाचार करून किंवा एवढे अशा पद्धतीनं कट कारस्थान करून सुद्धा शेवटी काहीच हाती लागलेलं नाही. आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो, आता जी माहिती माध्यमातून पुढे आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे, माझ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सगळ्या प्रकरणातनं महत्त्वाचा आहे तो म्हणजे धडा. 4 भिंतीमध्ये जे लोक राहतात त्यांना जर एकमेकांबद्दल विश्वास नसेल, त्यांना जर एकमेकांबद्दल प्रेम नसेल तर ते घर टिकू शकत नाही. आणि अशा घरामध्ये सतत दुःखद घटना घडत राहतात, सुख तिथं राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळे घरामधलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे, विश्वासाचं राहिलं पाहिजे, हा विचार आपण केला पाहिजे. आणि जर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी 2 पावलं आपल्याला मागं यावं लागत असेल तरीसुद्धा तो आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जगात बलिदान, देहदान, अन्नदान, नेत्रदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत. पण आपल्याच घरामध्ये सगळं मलाच पाहिजे ही जी वृत्ती असेल ना तर त्या ठिकाणी संघर्ष होतो आणि त्याच्यामधून अशा घटना घडत राहतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सरकारी नोकरी जी आहे ते म्हणजे फक्त आपल्याला असं वाटतं की सरकारी नोकरी असेल तर मग आता सुरुवातीला मी जे सांगितलं की हे फायदे ते फायदे असं आपल्याला वाटतं.
आणि काही लोक असतात सरकारी नोकरीमध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही लोक अशी असतात की जी नोकरीचा गैरफायदा घेतात. पण सरकारी असेल किंवा खाजगी असेल, अनेक लोक असे आहेत की जे अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात, चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि त्याच्यामुळं सरकारी नोकरी असेल किंवा कोणताही नोकरी असेल, त्याच्यामुळे प्रश्न सुटतातच असं नाही. तर म्हणजे खाजगी आता पूर्वी कसं व्हायचं की सरकारी नोकरी असेल तर काही फायदे मिळायचे बाबा, पण आता खाजगी नोकरीपेक्षा म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा खाजगी नोकरी जी आहे ती लोकांना जास्त भावते आहे. उदाहरणार्थ टाटा कंपनीमध्ये परमनंट होणं हे सरकारी नोकरी करण्यापेक्षाही जास्त फायद्याचं आहे, असंही माहिती समोर येते. बरं, आता ह्या सगळ्यामधून अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा की वाद घालून म्हणजे बहिणींबरोबर ती वाद झाला, त्यांना संपवण्यात आलं, नोकरी तर गेली, सगळं म्हणजे त्या संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला. हीच गोष्ट जर प्रेमानं झाली असते, बहिणींबरोबर ती चांगले संबंध राहिले असते, त्याच्यानंतर त्या बहिणींना समजा काही त्यांचा वाटा असेल तो वाटा जर दिला असता की बाबा दोन बहिणी आहेत त्यांनी तरी कुठं जायचं, मग त्या जर त्यांना काही आवश्यकता असेल तर त्यांना ते दिलं असतं आणि अत्यंत हसत खेळत आनंदाने प्रेमानं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, तर आज ही घटना घडली नसती. त्या दोनही बहिणी जिवंत असत्या, भाऊसुद्धा कामाला लागला असता, भावाचंही चांगलं झालं असतं, बहिणींचंही चांगलं झालं असतं आणि ती आईसुद्धा सुखात राहिली असती. पण या ठिकाणी स्वार्थ समोर आला आणि स्वार्थाने तो पूर्ण परिवार जो आहे तो उद्ध्वस्त झाला. लक्षात घ्या, आपला परिवार जर आपल्याला वाचवायचा असेल तर पहिली गोष्ट स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. आणि बघा, जगाचं सोडून द्या, बाहेर पडल्यानंतर, उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर आपण स्वार्थ साधला तर हरकत नाही, कारण काय कोणाशी भावकी रेटायची नसते आणि कोणाशी काही देणं घेणं नसतं. 2 रुपये घे, 2 रुपये दे, विषय मिटला. पण जेव्हा आपण आपल्या उमऱ्याच्या आत असतो, आपल्या घरामध्ये असतो, त्यावेळेस आपली लोक जी असतात ना, त्यांच्या बाबतीत कधीच स्वार्थ बाळगायचा नाही. परमार्थ ठेवायचा की माझ्या घरातली जी माणसं आहेत ना, त्यांचं सुख हेच माझं सुख आहे, त्यांचं समाधान हेच माझं समाधान आहे. असं असेल तरच ते घर सुखी राहू शकतं. आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.